भारतानं T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केलाय। सुपर 8च्या अखेरच्या लढतीमध्ये भारतानं तुल्यबळ अशा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीमधील आपली जागा पक्की केली आहे। विंडीजनं विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र भारतानं 5 गडी राखून आव्हान पूर्ण करत शानदार विजय नोंदवला। भारतानं विंडीजवर मिळवलेल्या विजयामध्ये संजू सॅमसन हा हिरो ठरलाय। नाबाद 97 धावांची खेळी करत त्यानं भारताच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललाय। या खेळीमध्ये संजूनं 12 चौकार आणि 4 षटकार लगावले। त्याच्या याच कामगिरीसाठी संजूला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं। ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय। 4 मार्चला दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्या पहिल्या उपांत्य फेरीचा सामना कोलकात्यामधील ईडन गार्डनवर रंगणार आहे, तर 5 मार्चला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातला दुसरा उपांत्य फेरीचा सामना मुंबईमधल्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे। आता कोणते 2 संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतात याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील। दक्षिण आफ्रिकेनं T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अखेरच्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधील युद्धामुळे बॉलिवूडची अभिनेत्री सोनल चौहान दुबई विमानतळावर अडकली। सोनलनं सोशल मीडियावरून पोस्ट करत भारत सरकारकडे तातडीची मदत मागितली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत कृपया आम्हाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तिने विनंती केली। रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी लग्नानंतर इंस्टाग्रामवर संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं। चाहत्यांनी त्यांच्या प्रवासामध्ये नेहमी साथ दिली आणि त्यामुळे लग्नाचा आनंद देशभर पोहोचवायचा आहे। त्यांनी 16 मंदिरांमध्ये अन्नदान करून आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। रश्मिका विजय पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत। 10 सप्टेंबरला त्यांचा एक सिनेमा समोर येतोय। राणाबली या चित्रपटाचं प्रदर्शन होणार आहे आणि आगामी चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय। या गाण्याला काही तासांमध्येच मोठी पसंती मिळाली आहे। बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे। अक्षय कुमार भूतासोबतचा मजेशीर व्हिडिओ हा त्याने भूत बंगला चित्रपटाचा प्रोमो म्हणून शेअर केलेला आहे। प्रियदर्शन सोबत 14 वर्षांनंतर अक्षयची जोडी पुन्हा एकदा एकत्र आलेली आहे। बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता राजपाल यादव तुरुंगातून बाहेर येताच नवीन काम त्यानं सुरू केले। कर्ज फेडण्यासाठी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राजपालनं स्वतःचं अधिकृत YouTube चॅनल लॉन्च केलेलं आहे आणि या माध्यमातून राजपाल यादव थेट आपल्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे। आणि आता इतरही बातम्या पाहणार आहोत वेगवान पद्धतीनं। नागरी सभागृहानं मालमत्ता करामध्ये सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटावरून 700 चौरस फूट करण्याची सूचना मंजूर केली आहे। हा प्रस्ताव विचार विनिमयासाठी नागरी प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे आणि त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 13,000 मालमत्तांची नोंदणी ही झालेली आहे। त्यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये 1,134 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क महसूल निर्माण झालाय। नोंदणी आणि महसूल या दोन्हीसाठी फेब्रुवारी हा सर्वात मजबूत आहे। नाशिक महापालिकेचं अंदाजपत्रक आज सादर केलं जाणार आहे। 4 वर्षांनंतर स्थायी समितीच्या सभापतींकडे अर्थसंकल्प सादर केला जाईल। यंदा 3,200 कोटींचा अर्थसंकल्प असण्याची शक्यता आहे। महसूल विभागामधील प्रलंबित दावे 3 महिन्यांमध्ये निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना या सूचना दिलेल्या आहेत। नागरिकांना जमिनीच्या निकालासाठी 1-2 वर्ष वाट पाहावी लागत असल्यामुळे या सूचना दिलेल्या आहेत।
सारथीनं 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची जाहिरात अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे आणि त्यामुळे मराठा कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. सारथीच्या दिरंगाईमुळे गुणवंत विद्यार्थ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं होतं, ते आता दूर झालंय. पुण्यामधील ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा एक नवा आणि प्रेरणादायी टप्पा गाठलाय. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यामध्ये तब्बल 1,87,000 महिला या आता लखपती झाल्या आहेत आणि यातील 64 महिलांनी वार्षिक 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले. राज्यातील नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं राज्य महिला आयोगानं एक महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कारणांमध्ये पॉश ऑडिट एका महिन्यामध्ये करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिलेत. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेची मुहूर्ताची फेरी सुटली. पहिल्यांदाच प्रवाशांना मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास वातानुकूलित पद्धतीनं एका बोटीतून करता येणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये उत्साह होता. मात्र प्रवास 1.5 तास लांबल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. होळी निमित्तानं बेलापूर पेंधरमधल्या मेट्रो सेवेमध्ये तात्पुरता बदल करण्यात आलाय. मंगळवारी सकाळच्या वेळेमध्ये मेट्रो सेवा पूर्णपणे बंद असेल. दुपारी 2 नंतर मात्र ही सेवा पुन्हा एकदा सुरू होईल. मुंबई महानगरपालिकेच्या महिला बचत गटाकडून होळीसाठी पुरणपोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे मुंबईकरांना यंदाही होळीच्या सणाला पुरणपोळीचा स्वाद चाखायला मिळणार आहे. या महोत्सवासाठी मुंबईकरांना नोंदणी करता येणार आहे. धुळवड रंगपंचमी निमित्तानं रंगांची उधळण करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. मात्र रासायनिक रंगांच्या दुष्परिणामांची जाणीव वाढते आणि त्यामुळे यंदा मुंबईकर घरच्या घरी नैसर्गिक इको फ्रेंडली रंग तयार करतायत आणि त्याकडे त्यांचा कल आहे. मालाडमधील वृक्ष कार्यकर्त्या आणि प्राणीप्रेमींनी होळी निमित्तानं महापालिका आणि राज्य सरकारकडे मागणी केली आहे. हिरवा वारसा जपला जाईल याची खात्री करण्यासाठी होळी अग्निशमक मार्गदर्शक तत्व बीएमसीच्या सर्व वॉर्डमध्ये पाठवावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. होळी आणि धुलीवंदना निमित्तानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगीत पाणी उडवण्यासह अश्लील टीका टिप्पणी करणाऱ्यांविरोधात आता पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय. 1 ते 7 मार्चच्या मध्यरात्री 12 पर्यंत हे आदेश लागू असतील. भंडारा जिल्ह्यामधील बाजारपेठांमध्ये होळी आणि रंगपंचमीच्या सणानिमित्तानं उत्साह पाहायला मिळतोय. शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख बाजारांमध्ये रंगीबेरंगी सजावटीनं नटलेल्या वस्तू ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि त्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील व्यापार होळी आणि धुलीवंदना निमित्तानं काही वेळेसाठी ते बंद असणार आहे. या संदर्भात जिल्हा व्यापारी महासंघानं काही सूचना सुद्धा जारी केल्या आहेत. व्यापाऱ्यांनी आज संध्याकाळी 6 वाजल्यानंतर व्यवहार बंद ठेवावेत. तसंच 3 मार्चला दुपारी 3 वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवावी असा निर्णय महासंघानं घेतलाय. पुणे मार्केट यार्ड उद्या धुलीवंदना निमित्तानं बंद असेल. पुण्यामधले छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधली फळ, भाजीपाला, फुलं, पानं याचबरोबर मोशी इथल्या उपबाजाराचं कामकाज हे बंद ठेवलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी पाठवू नये असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीनं केलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी खग्रास चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी बंद असेल. ग्रहणाच्या कालखंडामध्ये मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा आहे आणि त्यामुळे मंदिर प्रशासनानं दर्शनाचं वेळापत्रक जाहीर केलंय. त्यामुळे दुपारी 3 ते 7 या वेळेमध्ये भाविकांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश किंवा दर्शन घेता येणार नाहीये. नाशिकच्या निफाडमधील विंचूर विठ्ठलवाडी इथल्या मानाची काठी मढीच्या दिशेनं प्रस्थान झाली आहे. मढी इथे कानिफनाथांच्या यात्रा उत्सव हा होळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत चालत असतो आणि या कानिफनाथांच्या काठी पायी यात्रेमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले.